शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यभरामध्ये नाफेडच्या माध्यमातून हरभरा खरेदीला जी काही सुरुवात आहे हमीभावावरती ती झालेली आहे। यासाठी शेतकऱ्यांना स्वतःची नोंदणी करून ते आपला माल जे आहे ते हमीभावावरती विकू शकतात। तर त्यासाठी तुम्हाला जी काही नोंदणी आहे ती आधी करावी लागणार आहे। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण शासकीय हमीभावावरती तुम्हाला जे काही शेतमाल आहे ते विकण्यासाठी त्याची नोंदणी कशा पद्धतीने केली जाते, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, त्यानंतर जी काही वेळापत्रक असेल त्याची अंतिम दिनांक काय असणार आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, या आधी सुद्धा जर तुम्ही या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून तूर असेल किंवा सोयाबीन असेल याची जर विक्री केली असेल तुम्हाला माहितीच आहे। आधीची आहे ती प्रोसेस थोडी वेगळी होती। या आधी तुम्हाला जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करावं लागत होतं, परंतु मित्रांनो आता यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे आणि आता तुम्हाला जे काही ई समृद्धी नावाचं ॲप आहे या ॲपवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन सुद्धा, तुमचं फेस ऑथेंटिकेशन सुद्धा करायचं आहे। त्यानंतर तुमचं बेसिक माहिती भरायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं, त्यानंतर तुमचे जे काही फार्मर डिटेल्स आहेत ते टाकायचे आहेत, त्यानंतर बँक डिटेल्स टाकायचे आहेत, पासबुक अपलोड करायचं आहे, त्यानंतर लँड डिटेल टाकायचे आहेत आणि त्यानंतर सातबारा तुम्हाला अपलोड करायचा आणि त्यानंतर तुमची स्कीम अप्लाय होऊन सेंटर तुम्हाला निवडावं लागेल आणि त्यानंतर तुमची काही फायनल रजिस्ट्रेशन आहे ते होणार आहे। म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगायचं झालं जी वेबसाईटवरती प्रोसेस होती तेच आहे, फक्त आता तुम्हाला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून थोडंसं या ठिकाणी जी माहिती आहे तीच भरावी लागणार आहे, फक्त ॲपच्या माध्यमातून सर्व प्रोसेस करावी लागणार आहे। नोंदणी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींचं या ठिकाणी लक्ष ठेवणं गरजेचं आहे, जसं की तुम्हाला नोंदणी करण्यासाठी जी आहे आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही सातबारा आहे, पीक पेरा आणि या सातबारावर जी काही पीक पेरा आहे, तुम्ही हरभरा जी आहे विकणार आहात त्या पिकाची नोंद असणं जे आहे ते गरजेचं आहे। रब्बी हंगामात जे हरभऱ्याचं पीक घेतलेलं आहे याची तुम्ही ई पीक पाहणी केली असेलच आणि ही ई पाहणी केली नसेल तर तुम्हाला जी काही नोंदणीला अडथळा येऊ शकतो, त्यामुळे तुमच्या सातबारावरती हरभऱ्याची नोंद असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही यासाठी नोंदणी जी आहे ती करू शकता। आता महत्त्वाचं म्हणजे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला 1 मार्चपासून जे काही सुरू झालेलं आहे तर 31 मार्चपर्यंत तुम्ही शेतकरी नोंदणी स्वतः करू शकतात। यामध्ये नोंदणी करण्यासाठी 2 पद्धतीने तुम्ही नोंदणी करू शकता। यामध्ये जे काही तुमचे जवळचे सेंटर आहेत या सेंटरवरती तुम्ही तुमचे डॉक्युमेंट घेऊन जाऊन तिथे सुद्धा तुमची नोंदणी केली जाईल आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला जर स्वतः घर बसल्या ही नोंदणी करायची असेल तर स्वतः सुद्धा तुम्ही करू शकता। स्वतः जर तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला जी काही तुमची प्रिंट आहे, पावती असेल आणि जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत जसे की सातबारा असेल, बँकेचं पासबुक असेल, ते जे तुम्ही केंद्र निवडणार आहात फॉर्म भरताना त्या केंद्रावरती तुम्ही ते डॉक्युमेंट नेऊन देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला मग पुढे जे काही तुमचा नंबर लागणार, तुमचं ॲप्लिकेशन व्हेरीफाईड होईल, व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा शेतमाल कधी आणावा लागतो त्याचे तुम्हाला मेसेजेस वगैरे सर्व व्यवस्थित येईल। आणि जर तुम्ही त्या केंद्रावरती जर नोंदणी केली तर तुम्हाला मग डायरेक्ट ते स्वतः करतील ऑनलाईन, फक्त तुम्हाला डॉक्युमेंट नेऊन द्यावे लागेल फिजिकल पद्धतीने। तर हे एकंदरीत अशा पद्धतीचं हे सर्व या ठिकाणी प्रोसेस असणार आहे। आता रजिस्ट्रेशन जे आहे ते आता लवकरच सुरू होणार आहे, म्हणजे जे काही ज्यांचं अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं असेल त्यांना फक्त स्कीम अप्लाय करायची आहे। म्हणजे तुम्ही जर थोडक्यात काय, जर तुम्ही आधी खरीप हंगामासाठी सोयाबीनसाठी जर नोंदणी केली असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं असेल, फक्त तुम्हाला तिथे लॉग इन करून जी काही स्कीम असेल, चना जी काही स्कीम आहे, चना नावाची स्कीम असेल किंवा हरभरा असं लिहून येईल, त्या ठिकाणी स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता। ते स्कीम तुम्हाला सिलेक्ट करून सेंटर निवडावं लागेल आणि डायरेक्ट सबमिट करायचं आहे। आणि जे शेतकरी नवीन असतील ज्यांनी अद्याप काही या ठिकाणी केलेलं नाही त्यांना पूर्ण रजिस्ट्रेशनची प्रोसेस करावं लागणार आहे। म्हणजे तुमचे जे काही वैयक्तिक डिटेल्स असेल, त्यानंतर लँड डिटेल्स असेल, बँक डिटेल्स असेल आणि जी काही तुमची स्कीम आहे ती स्कीम सिलेक्ट करून तुम्हाला तुमचं सेंटर निवडावं लागणार आहे जवळचं। या आधी सुद्धा आपण मित्रांना याची जी काही नोंदणी आहे ती करायची आहे, त्यांना आता तुम्हाला जर नोंदणी स्वतः करायची असेल तर तुम्हाला आधी तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही करून घ्या। रजिस्ट्रेशन कसं केलं जातं याचा जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे। त्यापूर्वी जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपली जी काही जुने व्हिडिओ आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये सुद्धा सेम माहिती सांगितलेली आहे, फक्त ही प्रोसेस तुम्हाला ॲपच्या माध्यमातून आता करावी लागणार आहे। आणि जी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते वेबसाईटवरून केलेली होती, तर सुद्धा आपण लवकरच जे काही 1 मार्चमध्ये आता 1 मार्चपासून ते स्कीम सुद्धा अप्लाय होणं सुरू होणार आहे। सध्या या ठिकाणी स्कीम तिथे दिसत आहे परंतु ते अप्लाय होत नाही, सेंटर तुम्हाला निवडता येणार नाही, कारण की ते 1 मार्चपासून ते व्यवस्थित सुरू होईल। तर सध्या तुम्ही आता तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवा, जसं तुम्ही 1 मार्चपासून डायरेक्ट मग तुम्ही स्कीम सिलेक्ट करून डायरेक्ट अप्लाय करू शकता, म्हणजे तेवढे तुमची वेळेची बचत होईल। आता सध्या तुम्ही काय रजिस्ट्रेशन, बेसिक माहिती, लँड डिटेल्स, बँक डिटेल्सची माहिती टाकून जे काही फार्मरचं व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा तुम्ही फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून एवढी प्रोसेस तुम्ही सध्या करू शकता। आणि मग राहिलं जे आहे ते फक्त तुम्हाला स्कीम अप्लाय करायची प्रोसेस राहून जाईल, तर ते तुम्ही 1 मार्चच्या नंतर कधी तुम्ही स्कीम अप्लाय करून जे काही सेंटर आहे ते जवळ तुम्ही निवडू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काही नाफेड हरभरा हमीभाव खरेदी नोंदणी जी आहे ती 2026 साठी
सुरू झालेली आहे रब्बी हंगामासाठी। तर अशा पद्धतीने तुम्हाला महत्त्वाची अशी माहिती होती, नोंदणी कशी करायची, त्यानंतर याची कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे, त्याची जे काही अंतिम मुदत आहे, इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। आता राहिला विषय तुमचा नवीन ॲपच्या माध्यमातून कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर त्याचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे आधी ती समजून घेऊया आणि नंतर स्कीम सुरू झाल्याच्या नंतर स्कीम कशी अप्लाय करायची त्याची सुद्धा माहिती पाहणार आहोत। तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती। ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल, आपले कोणी ओळखीचे शेतकरी मित्र असतील, हरभरा उत्पादक, त्यांच्यामध्ये ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच मित्रांनो तुमच्या काही प्रतिक्रिया तुम्हाला द्यायच्या असेल तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता, आपण नक्कीच त्याचा सुद्धा विचार करूया। धन्यवाद, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।